चलिए चलेंगे मैच की तरफ। ओ ये चलिए भाई, पहला गेंद के पर ऊंचाई तो ली है, लंबाई की कमी पड़ गई भाई पर। जिस खिलाड़ी के पर देखिए कैश प्राइस की बारिश हुई थी, समाधान दादा इनकी तरफ से हर चक्के के लिए देखिए 500 था, लेकिन से बड़ा विकेट देखिए जीनित पावर खास करके देखेंगे बल्लेबाजी के पर। और सजा देखिए, बहुत बड़ी सजा, दिल तोड़ दिया कहना कि इस बल्लेबाजों ने। क्योंकि बंधुराज देखिए समाधान दादा की बात करेंगे, उसके बाद देखिए बात करेंगे हमारे भांजे देखिए बात करेंगे परेश ठाकुर, धीरज मोंटी दादा देखिए बात करेंगे बंधुराज सिंह, क्योंकि खास करके और निराश किए होंगे निश्चित रूप से कहीं ना कहीं पर। जीनित पवार का देखिए बड़ा हिट खेलने के थे पर, लेकिन ओलफ का देखिए एक दिल टूटा है, लेकिन अभी भी एक दिल है। ओ कमाल कमाल देखिए निर्भय व्हाइट के जब युवराज सर क्या कहना चाहोगे? मैं हमेशा कहता हूं कि सस्ती चुईंगम और नई गेंद ये शुरुआत में बल्लेबाज के लिए मुश्किल बनाता है। नक्कीच. आणि विनीतने खरं तर गेल्या मॅच मध्ये बाबूशाह सर जो खेळ त्याने साकारला होता तो कॉन्फिडन्स त्याचा होता, मात्र कॉन्फिडन्स थोडासा अंगलट आला, त्याने थोडासा वेळ घ्यायला हवा होता, कारण पहिल्याच बॉल पासून आक्रमण करण्यासाठी जाणं आणि तिथे त्याला विकेट गमावी लागली. मुझे लगता है पिछली मैच से उन्हें भी थोड़ा सा महसूस हो गया था कि यहाँ पर चौका छक्का आता है, लेकिन पुरानी गेंद हुई जैसे हुई। और कल्पेश ने क्या आज खेला इनिंग भाई, कल्पेश इनिंग मानो कि यहाँ पर कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे लिसा 11 करने टीम, पंकज, साजिश, अक्षय, निखिल, पूरी टीम देखिए कल्पेश, अक्षय कुंडली लाजवाब रही यहाँ पर। टूर्नामेंट के देखिए आखिरी नाइट जुड़ेंगे और यहां से जो टीम में मुकाबला जीतेगा उस टीम के साथ रहेगा। और किनारा लिया यहाँ पर देखिए, रन तो आना जरूरी यहाँ पर। इब्राहिम माली सर रन कैसे भी आए, टीम के लिए जरूरत है रन ही रन है। नाही आणि तेच झालंय. चेंडूमध्ये कोणती खराबी नव्हती, थोडी लक फॅक्टर होता बॅट्समन सोबत, थोडी नशिबाची साथ होती, एज लागली हलकीशी आणि फ्लाय स्लिप आणि थर्डमॅन आतमध्ये होता, कारण पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो WTC लाईव्हच्या माध्यमातून आणि बॉल गरकन सीमारेषेच्या पलीकडे गेलाय सर. चलिए बल्लेबाज तो यहाँ पर आउट हुए, इसका मतलब ये नहीं कि यहाँ पर विकेट गिर जाता है तो मुकाबला हम बना नहीं सकते हैं। और हमने आज की पूरी रात में देखें, ओ ये कहीं दिक्कत बनाएगा भाई यहाँ पर। निर्भय की बात करेंगे ना, ये निर्भय होकर गेंदबाजी करते हैं। नई गेंद से देखिए आगे की तरफ लेन को आगे रखे, बल्लेबाज जगह पर खड़े खड़े खेल गए। और रिप्ले में देखेंगे किस तरह से यहाँ पर बल्लेबाज आउट हुए। और निर्भय के रनअप देखिए भाई, अंगद 11 उनके लाडले चिराग इस नाम से, और भोलनाथ दादा देखिए बात करेंगे। ओ क्या है ना क्या, यहाँ पर जड़ में डाल दिया पूरी तरह से, लाइन से चुके। अगर गेंद बल्ले पर आता तो फिर शायद कहानी अलग रहता, लेकिन दूसरा विकेट गिरता। और ये भी बड़ा विकेट है भाई अपना। एक अनुभव देखिए सचिन की बात करेंगे। नक्कीच अनुभव सचिनकडे प्रचंड आहे, मात्र निर्भयने कमी गतीने बॉल टाकला तो सर, आणि निर्भयला कशाचाही भय नाहीये. म्हणजे अगदी तो निर्भयपणे गोलंदाजी करतो, ज्या पद्धतीने यजुवेंद्र चहल आपण पाहतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. रन आले तरी हरकत नाही, चौकार आला होता सर तरी देखील त्याने रिस्क घेतली, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि बॅटचा फेस लवकर क्लोज केला फलंदाजाने आणि त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. क्या बात है, यहाँ पर टीम का स्कोर देखिए 5-2। निराश है हमारे छोटा तीर घाव गंभीर परेश ठाकुर। क्या इनिंग था भाई, किरोले के नाइट में 6 गेंद पर जब 22 की जरूरत थी और एक गेंद देखिए 3 पर लाकर पहुंचा दिए थे, लेकिन बाहर वाले गेंद को छिड़काने किए थे। और क्या छक्का था भाई, वो मुकाबला मजा आया मुझे ऑनलाइन देखकर खास करके। और एक खासियत है मुरबी टीम की, आखिरी गेंद तक वो मैच नहीं छोड़ते हैं। इस मैदान पर भी वही हालत रही, 8 बल्लेबाज 43 पर थे, लेकिन उसके बावजूद है वहां पे भी देखिए 6 बल्लेबाज आउट हो चुके थे। उसके बाद परेश ठाकुर का सो अच्छा था, तो इससे दर्शाता है विकेट भलाई गिरा है, यहाँ पर एक बल्लेबाज को खड़ा होना पड़ेगा। कितना हजार चाहने वाला से एक निभाने वाला भी बेहतर होता है। और आज जो कल्पेश ने गुंडली ने इनिंग खेला भाई, दोनों मैच में देखिए एक्सलेंट इनिंग जिसे कहा जाता है, जहां देखिए अक्षय माली रन आउट हो जाते हैं, उसके बाद दबाव बना है, और उसके बाद देखिए निखिल आउट हो जाते हैं निराश होते हुए, और उसके बाद देखिए कल्पेश, हम चर्चा कर रहे थे परेश ठाकुर सचिन दादा देखिए फिर हम चर्चा कर रहे थे कि कल्पेश का दिन अगर उसका अच्छा है तो उस खिलाड़ी को आगे उतारी है। कल क्या था वो छोड़ दीजिए, आज जिसका बेहतर है। और इसलिए जीनित पवार के ऊपर बहुत कुछ भरोसा था।
लेकिन इस मैंडेटरी पावर प्ले का लालच था, थोड़ा ललचाया था गेंदबाजों ने भी। निर्भय की एक चीज मैं तारीफ करना चाहूंगा, ये लेन को आगे रख रहे हैं। ये ज्यादातर देखिए शॉर्ट ऑफ लेन डालते नहीं यहाँ पर, और जो भी शॉर्ट ऑफ लेन रखे यहाँ पर देखिए दूर रखे। और इब्राहिम माली सर ये सीखने वाली चीज है। और ऐसे ऐसे चेहरा देखिए आज ग्रामीण से ओपन से लेकर हाँ देखिए आईपीएल तक पहुंच रहे हैं। टोटल देखिए 5 पर 2 हैं। तैयार प्रेक्षक पार गेंदबाज है। और ये देखिए हिम्मत जोड़ना होगा भाई। कहते ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही मचाता है। तबाही तो मचाना पड़ेगा भाई अगर ये मुकाबले में अच्छा टोटल सेट करना है। और मुझे लगता है युवराज माली सर एक मूवमेंट बना यहाँ पर है, जो 5 रन 2 विकेट जो दबाव था, और वो दबाव को देखिए कॉन्फिडेंट बढ़ाएगा छक्का। नक्कीच विश्वास वाढवणार. ज्या पद्धतीने बाबूशाह सर अमन पाटीलने मगाशी खेळी साकारली होती अंबिका चौकच्या विरुद्ध, पहिल्या ओव्हरमध्ये हॅट्रिक नोंदवली होती गोलंदाजाने, त्यानंतर देखील 90 धावा धावफलकावर त्या संघाने लगावलाय. म्हणजे तुम्हाला झालेल्या गोष्टीतनं थोडासा शोधबोध घ्यायचा आहे, ते विसरून जायचं, वो भूलना है आपको और फिर डटे रहना है मैदान के अंदर. आणि आता जो षटकार आलाय साहिल कोहलीच्या बॅटमध्ये, नक्कीच 11 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक संपलंय, 2 विकेट जरी गमावल्यात तरी प्रोजेक्टेड स्कोर इथनं 44-45 आणि तो 50-55 पर्यंत नेण्याचा प्रयत्न करायला हवा तो कोपरा संघाच्या फलंदाजांना. सर क्या बात है, क्या बात है. देखिए यहाँ पर बात करेंगे अक्षय, देखिए अभी भी यहाँ पर निश्चित रूप से अक्षय आइए, वेलकम, स्वागत अक्षय माली. इंजरी देखिए अनपीट है, 11 रन बना है, 2 बल्लेबाज आउट हुए हैं और कहते ना चल पड़े हैं तो अब रुकेंगे नहीं, हार के डर से झुकेंगे नहीं. ये आपके अंदर जुनून होना चाहिए. मंजिल चाहे जितनी भी दूर हो, लेकिन हौसले हमारे कभी झुकेंगे नहीं. किसी की ताकत का अंदाजा ले सकते हो लेकिन किसी के हौसले के अंदाजे नहीं. और वो देखिए साहिल कोहली ने दिखाया यहाँ पर. चलिए सेकेंड ओवर देखिए गेंदबाजी में आते हुए गेंदबाज की बात करेंगे. विनय गावन देखिए आने वाला समय में बड़ा बिग शो देखिए बात करेंगे. अंगद 11 से श्री गणेश ओलप टीम बोलना दादा भी देखिए यहाँ पर खास करके अच्छी एंट्री उनकी यहाँ पर है नीतीश पाली के साथ है. और अभी भी देखिए जोड़े होंगे जब टीम ओ चढ़ में ओलप काटे की बात करेंगे. एक टीम बाहर होता हुआ अभी एक टीम यहाँ पर है पूरी देखिए यहाँ पर निर्भय ने यहाँ पर अब थोड़ा सा भय तो पैदा किया है, लेकिन प्रोजेक्ट स्कोर बता रहा है 42 से. और मुझे लगता है यहां तक भी पहुंच जाए तो गेंदबाजी से संघर्ष कर सकते हैं. नक्कीच. आणि बघा त्याच दरम्यान सध्या कोपरा संघ खेळतोय. बाबूशाह सर आणि कोपरा गावचे माजी सरपंच बळीराम शेठ ठाकूर साहेब या स्पर्धेचा युट्यूबवर लाईव्ह आनंद घेतात. त्यांच्या वतीने सन्माननीय नितीन शिवराम भोईर साहेबांच्या या स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती शतकासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आम्ही बळीराम शेठ ठाकूर माजी सरपंच कोपरा दादांचं मनापासून आभार व्यक्त करतो. नहीं सही बताया. देखिए कोई घर पे, कोई यहाँ पर मैदान पर, कोई टीवी पर. और जिस तरह से ओलप के देखिए बोला दादा यहाँ से रवाना हो चुके हैं व्हाइट कैचा पर, लेकिन ओलप गांव देखिए अभी भी सब तो आ नहीं सकते हैं, लेकिन सारा काम छोड़कर टीवी पे देखते हैं क्रिकेट कि कब मिलेगा विकेट है, कब मिलेगा बड़ा हिट है. और कोपरा के देखिए हमारे जो अतिथि की बात की, खानदानी लोग तो अपना पानी का भी कर्जा चुका देते हैं, और जब घर की टीम खेलती है तो भाई वो तो पूरी नींद है और पूरी देखिए खाना पीना छोड़कर. विनय गावन देखिए शान चेहरे के पीछे जख्म बड़ा गहरा रहता है. कहते ना अपनाना भी सीखो, ठुकराना भी सीखो, रन ना आए तो फिर रन बनाना भी सीखो. रन देखिए आपके कदम पर नहीं आएगी कोई भी चीज, आपको बनाना पड़ता है. पर 13 पर 2 है. अपनाना भी सीखो, ठुकराना भी सीखो, और रन ना आए तो फिर रन ढूंढना भी सीखो. और जिनित का विकेट बयां करे, और खास करके मुझे सबसे सचिन वहां उन्हें भी थोड़ा टिकना चाहिए था. ओ क्या यहाँ पर से तो मेन लेन से यहाँ पर नहीं फील्डर आए भाई, यहाँ पर लगा नहीं था कि क्या आज तक पहुंच पाएंगे. यहाँ पर बढ़िया क्या है देखिए कितना बढ़िया बैलेंस है. आयुष देखिए बात करेंगे यहाँ पर. और छोटी मैदान जब रहती है ना आपको ज्यादा लंबा सफर करना नहीं पड़ता है, छोटे कदम से आकर. और विनय गावन देखिए कितना बढ़िया कंधों का इस्तेमाल, और थोड़ा पल्ला लेट लिया यहाँ पर, टॉप पे देखिए ऊपर का हिस्सा लिया जिसके कारण टाइमिंग अच्छा नहीं हो पाया. और कैच यहाँ पर है. और यही बात बता रहे थे कि चिनीत का विकेट गिरा, सचिन को थोड़ा सा वक्त देना चाहिए था. छोटा छोटा पार्टनरशिप से एक बड़ा टोटल पहुंचता है. 13 पर 3 है. युवराज सर क्या लगता है आपको, क्या टोटल यहाँ पर जो प्रोजेक्ट इसको देख रहे थे, पहला ओवर कंप्लीट हुआ था, 42 तक पहुंच पाएंगे? क्या लगता है आपको वहां तक पहुंच पाएंगे?
नाही थोडस आता इथून ना कठीण जरी असलं बाबूशहा सर तरी एखादे दुसरे मोठे फटके जर आले किमान एक दोन जरी षटकार आले तरी थोडासा तो आत्मविश्वास आणि तो मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो डीसीसी कोपऱ्याच्या बाजूला. दुसऱ्या बाजूला श्री गणेश वल्लभ संघ विनय आणि इतर गोलंदाजांना तो विकेटला थोडंसं प्राधान्य द्यावं लागेल. डॉट बॉल तुम्ही टाकते थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी सगळ्यांनी 30 लाईन मेंटेन ठेवली आहे की रडारमध्ये टाकायचं नाही. मात्र अजून जर 2 जरी विकेट आल्या 5 विकेट जर इथे लवकर त्यांनी प्राप्त केलं तर नक्कीच 35-40 आतमध्ये थांबवलं जाऊ शकतं. सही बताए, कॉन्फिडेंट दिखाना पड़ेगा. देखिए अब कल्पेश जब मैदान पर उतरे टीम दबाव में थी, उनकी कॉन्फिडेंट था मैं मार सकता हूं, मैं कर सकता हूं ये चीजें. तो इसलिए कहते हैं ना मुसीबत का हल मेहनत का फल और आने वाला कल, आने वाला अगर जो गेंद आने वाला अगर रन अच्छा जोड़ना चाहते हो फिर मेहनत का फल तभी जाकर आपका मुसीबत को टाल सकता है. लेकिन बिने गावन कमाल की गेंदबाजी, ओ किनारा लिया था पर कैच छुड़ा और कितना तेज लगा. देखिए कैच यहां से अंदाजा लगा सकते हो. बंटे खाड़ेकर देखिए मजबूत खिलाड़ी यहां पर देखिए किस तरह से वो गेंद को रोका. लेकिन फर्स्ट स्लिप के लिए प्रतीक थे भाई वहां पर कप्तान कठिन बन सकता था. जो स्लिप पर जाते हैं एक बार गेंद गिनने के बाद इतना तेज निकलती है कभी कभी कांटा बदलती है. विनय कावन देखिए चांद झोंकते हुए पूरी तरह से 13 पर 3 है. मुश्किल समय है लेकिन नामुमकिन नहीं है. कहते ना जिंदगी में पैसा और जिंदगी में रन खूब कमाओ भाई. ओ दिक्कत देखिए खुनाल के लिए यहाँ पर रिप्ले में देखेंगे क्या दिक्कत यहाँ पर हुआ. नक्कीच अगोदरच ऑफ स्टंप वर गेले होते असं प्रतीत झालंय डब्ल्यूटीसी आणि बघा तेच झालं. त्यांनी टर्न एक्सपेक्ट केला होता चेंडूला. चेंडू सरळ आला टप्पा पडल्यानंतर स्किट झाला वेगाने आला आणि शरीरावर जाऊन आदळला. आणि असं होतं कधी कधी डबल माइंड होतो फलंदाज आणि थोडासा अंदाज त्याचा चुकलाय सर. 13 धावा 3 विकेट्स 2 षटकं संपली सर. आता प्रोजेक्टेड स्कोर जो 42 आपण विचार करत होतो बाबूशहा सर तो आता थोडासा दूर वाटतोय तो कोपरा संघाकडून. कारण आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता 25 तरी धावा त्यांना बनवाव्या पाहिजेत. चलिए आप देखिए प्रोजेक्ट स्कोर के 26 दिखा रहा है यानी एक ओवर में देखिए हालत कैसा बदल गया. 42 को देखिए अब 26 है और मुझे नहीं लगता है कि इससे बेहतर करना चाहेंगे बल्लेबाज. और सही बताया वो आउटस्विंग गेंद था और बल्लेबाज पहले देखिए ऑफ स्टंप के बाहर आ गए थे. और कितना सबके अच्छे नसीब नहीं होते हैं, कुछ मेहनत करके अपना नसीब अच्छा बनाते हैं. समाधान दादा फिर देखिए बात करेंगे खास करके कल उनकी घर की टीम मैदान पर खेलेगा. पिछले 2-3 सालों से बात करेंगे यहाँ पर अजीबाबर गावदेवी पेंदर टीम में देखिए बैकफुट में गए थे और उन्होंने टीम को लगातार मेहनत करते रहे, बैलेंस बनाते रहे कौन से खिलाड़ी को कहां ले आ जाए. और इस साल में देखिए 11 ट्रॉफी देखिए अभी तक है. लेकिन समाधान दादा ने पेंदर के टी टूर्नामेंट में जिक्र किए थे पहला मैच जब मिथिलेश में खास करके बड़ा टोटल के पीछे जाकर मुकाबला करीब जाकर आ रहे थे. शाम का समय था मैदान में मैं उतरा तभी एक ही बात बताया था समाधान दादा इस बार आपकी टीम बड़ी बैलेंस दिख रही है, टेंशन मत रही. लेकिन उसके बाद लगातार उन्होंने 11 ट्रॉफी जीते. होता है बुरा वक्त रुलाता है, बहुत कुछ सिखा कर भी जाता है. यही तो बात बताया सबके अच्छे दिन नहीं होते हैं, कुछ दिन अच्छा बनाने के लिए अच्छा मेहनत करना पड़ता है. तो यहां पर वही कोपरा टीम को अच्छी मेहनत करनी पड़ेगी. इनफॉर्म टीम के सामने खेल रहे हैं और शुरुआत में जो विकेट है गवा देना, लेकिन एकाक बल्लेबाज के ऊपर आप निर्भर नहीं कर सकते हो. नक्कीच हा चेंडू आपण पाहू शकाल बॅट अगदी खालून आली होती मध्ये टप्पा पडल्यानंतर प्रचंड उसळी घेतली बॉलने. शुभमला आपण पाहतो आणि डॉट बॉलने त्यांनी ओव्हरची सुरुवात केली आहे. फुल टॉस बॉल टाकलाय गॅप मध्ये क्रॉस बॅटेड स्ट्रोक. हा कॉन्फिडन्स वाढवेल बाबूशहा सर फलंदाजाचा. कारण डॉट आल्यानंतर मात्र पुढच्याच बॉलवर त्याने चांगला फटका लगावत चौकार खेचलाय. नहीं करना ही पड़ेगा युवराज माली सर. कहते ना जिंदगी जब समंदर में गिराती है ना तो वक्त भी तैरना सिखा देता है. तो यहां पर देखिए आप फंसे हुए बीच भंवर में आपको तैर लगाना पड़ेगा. कोई आपको कहते ना तैराने के लिए आएगा नहीं भाई. यहाँ पर नाव में बैठकर जाल फेंकना बड़ा आसान होता है, लेकिन बीच भंवर में जब आप फंस जाते हो तो ये भी काम अच्छी है. चौका आया उसके बाद डबल आया. ऐसा नहीं कि हमेशा बड़ी टोटल से मैच जीतोगे. आप अंतरराष्ट्रीय देखिए, आईपीएल देखिए, चाहे ग्रामीण की बात करेंगे कभी कभी लो स्कोर से गेंदबाजी से मैच जीता जाता है. और अक्सर कहा जाता है जब देर रात आखिरी मैच रहता है ना ये बहुत कुछ लो स्कोर भी मायना रखते हैं. आता आपण पाहतो प्रचंड थंडी आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू ट्रॅव्हल होणं थोडं कठीण आहे. 19 धावा धावफलकावर आहे. 19 for 3 आणि 3 चेंडू तिसऱ्या षटकातील शिल्लक आहे. शुभम पुढचा बॉल घेऊन
थोडासा आपण पाहतोय वायडी शॉर्करचा प्रयत्न मात्र टप्पाच आपण पाहतो चुकलाय. मगाशी या टप्प्यावर चांगला चेंडू त्याने पहिला हाताळला होता जिथे बीट केलं होतं बॅटरला. इथे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया आणि अगदी वाईड लाईनच्या बाहेरच बॉलची पिचिंग झाली, त्यामुळे पंचांच्या मनात कोणती दुविधा नव्हती. एक्स्ट्रामुळे एक धाव पुढे सरकते, 20 धावा धावफलकर होतात. सर हे 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त रन बनवावे लागतील आता. आणि तो पहिला प्रयत्न झालाय मात्र टोटली मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर डाऊन दी बॉल येतोय आणि कॅच ड्रॉप. सर तेच घडले मगाशी देखील. कीपर बंटीकडनं असाच जेल सुटला की थंडीच्या दिवसामध्ये चेंडू हाताला खूप लागतोय आणि ग्रॅप होत नाहीये. सर नहीं इमरान मालिक सर, अक्सर मैं इस साल लगातार बताते आ रहा हूं कि खतरा हमें दुश्मनों से नहीं, खतरा अपनों से रहता है. गलती जब हम खुद करते हैं ना, उस सबसे बड़ी हार वो होती है. अंपायर का कभी कभी होता है डिसीजन ऊपर बीच, क्योंकि क्लोज कभी कभी डिसीजन आ जाता है, लेकिन हम उनके ऊपर बहस कर लेते हैं. लेकिन सबसे बड़ी गलती रहती नहीं, अपनी गलती है. रन की बात करेंगे, 22 बना है, लेकिन अब इस टोटल को थोड़ा सा और बेहतर बनाना होगा. जिसे कहते ना खेलो अपनी चाल तब टीम बनेगी माला माल. आजकल देखिए हमेशा ताकत से नहीं, कभी चाल भी खेलना पड़ता है, जिसे कहते ना जाल फेंकना पड़ता है. लेकिन अभी भी देखिए यहाँ पर 5 गेंद हो चुका है इस ओवर का. आने वाला 1 गेंद 7 गेंद बचा है, 22 बना है. आपको आखिरी की 7 गेंद में माइंडसेट ये होना चाहिए, कम से कम 18 या 20 रन जोड़ना है. 18 रन भी जोड़ दे तो 40 तक पहुंच जाएंगे. और आजकल देखिए 10 का औसत एवरेज भी अच्छा माना जाता है. पहले का वक्त हुआ करता था, गेंदबाज मांगते थे कि हमें 12-15 रन का एवरेज दीजिए, औसत दीजिए. हाँ ये चलिए भाई, जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनमा. और ये कोहली के बल्ले से आता हुआ ये काम करना पड़ेगा. सफल होने के लिए भलाई जेब में गांधी का नोट ना हो, लेकिन दिल में आंधी होनी चाहिए. और ये आंधी लाना पड़ेगा भाई. नक्कीच आपण पाहतो क्रीजमध्ये अगदी घुसले होते यश. आपण क्रीजच्या डेप्थचा वापर आपण पहिला केलाय. मागच्या पायावर जोर देत असताना आज षटकार खेचताय. धावफलक आपण अपडेट करूया. 28 धावा धावफलकर होता 28. नाउ प्रोजेक्टेड स्कोर इज शोइंग एज 38 एंड दैट कैन बी इंक्रीज इन अपकमिंग 6 बॉल्स. नहीं चलिए ओलप टीम की देखिए बात करूंगा मैं थोड़ा. दोनों टीम की अगर बात कर लेंगे, दोनों टीम के पास गेंदबाजी बड़ी अच्छी है और दोनों टीम के पास बल्लेबाजी लाइनअप है ना थोड़ा सा लंबा नहीं है. जो पिछला खेले थे ना अमन ब्रिगेड, उनके बल्लेबाजी लंबे थे, लेकिन कभी उनकी समस्या बनती है तो गेंदबाजी. और इस टीम की बात करेंगे ना, इनकी गेंदबाजी बड़ी अच्छी खूबसूरत है, तभी बांध कर रखे हैं. लेकिन बल्लेबाजी अगर शुरुआत में कहीं आपने बंटी खाड़ेकर को रोक लिया, प्रेम भी अच्छी देखिए अच्छा फॉर्म से गुजरे और विनय गावन सबसे बड़ा मोहरा, तो फिर आप भी मौका बना सकते हो. प्रोजेक्ट इसको देखिए 38 बता रहा है, तो यहाँ पर 6 गेंद बचा है. अगर और 15-16 रन बनना लेते हो तो फिर मैच बन सकता है क्या 40-45 के आसपास टोटल जाता है तो. नक्कीच. आणि 2 ओव्हर नंतर बाबूशाह सर 13 स्कोर होता. तिसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं 15 रन आलेत आणि त्याच आपण ज्या पद्धतीने उल्लेख केला अजून 14-15 रन आले डेथ ओव्हर मध्ये. मात्र प्रभातकडे खरं तर ते कॅलिबर आहे, ते षटक इकॉनॉमिकल हाताळू शकतो. मात्र समोर कुणाल आहे, कुणालचं अजून खातं उघडलं नाहीये. 3 बॉल तो डॉट खेळलाय. यश कोहली आता नॉन स्ट्राईक केलाय. 7 बॉल 15 वर तो खेळतोय. आता सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केली जाणार की कुणाल आता रिस्क घेणार आहे पहिल्या बॉल पासून. हे आता काय कम्युनिकेशन झालंय त्या दोघांनाच माहिती आहे. नहीं जरूरी है यहाँ पर से. हाँ ये देखिए अब जरूरी है भाई. अब घबरा के पीछे हटे ऐसा हम नहीं, कोशिश करके हारे तो फिर गम नहीं. कोशिश करते रहिए भाई. कहते ना जो मैदान पर गिरकर उठता है ना वही असली क्रिकेटर कहलाता है. और हारी हुई मैच को जीत में बदलने वाला सबका फेवरेट कहलाता है. ये जो फेवरेट शब्द है ना ये बनता नहीं है भाई. राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है. और ये छक्के के साथ टीम का टोटल 34 तक पहुंचा है. देखिए समाधान दादा देखिए जिक्र बता रहे हैं 4 ओवर में 31 खेलने टीम है. और उसके बाद देखिए सुपर 12 में पहला मुकाबला देखिए क्या नाजुक स्थिति था भाई. 7 बल्लेबाज गवा दिए थे. ये तो बताया ये टूर्नामेंट से मैदान रिकॉर्ड बहुत कुछ बयां कर रहे हैं. मुरबी टीम देखिए 43 पर 8. उसके बाद देखिए समीर ठाकुर ने खेले थे. ये देखिए भाग्य जब साथ देता है ना बड़ा अच्छा देता है, और जब लेता भी है ना बहुत खींच कर लेता है. हम मैच में जान आ गए यहाँ पर. अभी 4 गेंद बचा है यहाँ पर. अच्छा खेलने दोनों टीम देखिए, सराहना होना चाहिए. और गिरकर उठने वाले को फेवरेट कहलाता है. नक्कीच दोन्ही बाजूने चांगला खेळ सुरू आहे. षटकार आला त्यानंतर प्रभातने चांगलं कमबॅक केलं. 4 चेंडू 34 धावा धावफलकावर. 4 मध्ये 2 जरी मोठे फटके आले ना तरी मात्र आपण पाहतो 45+ होईल स्कोर. आणि त्यातला पहिला प्रयत्न डाऊन द ग्राउंड साइड स्क्रीनच्या वरतून बॉलला पाठवलंय ते कुणालने. आणि या ओव्हर मधला दुसरा षटकार आहे. नहीं यूं ही कछुआ ने नहीं जीता था बाजी खरगोश से. उसकी चाल धीमी थी लेकिन लगातार थी, धक 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 धक. और यहाँ पर लगातार रन आने लगा. यहाँ पर बहुत बढ़िया कमाल के देखिए साझेदारी, कमाल के पार्टनरशिप है. और यही तो ग्रामीण मैच की खासियत रहती है भाई. यहाँ पर
नक्कीच बाबूशाह सर, काही खेळाडू असतात ना, ते बॅकफुटला खूप चांगले खेळतात आणि त्यापैकीच एक कुणाल आहे, जास्त फुटवर्क नाहीये, पुढे नाही जाते, स्टेप आउट करत नाहीये, मागच्या पावर बॉडी वेट ट्रान्सफर करून चेंडूला येऊ देतोय. माझ्या टप्प्यात चेंडू आला पाहिजे, मी त्याच्यावर मोठा फटका मारणार आहे. आणि दोन्ही फटके बॅकफुटवरच त्याने टोलवलेत आणि 2 षटकार प्राप्त केले. 40 धावा झाल्यात. आता 3 चेंडू शिल्लक आहेत. नाव प्रेशर इज ऑन बॉलर. युवराज सा देखिए मजा तभी आता है जिंदगी में, जब आप संघर्ष करके आगे बढ़ते हो ना, तभी मजा आता है. तो यहाँ पर बल्लेबाज देखिए संघर्ष करके आप देखिए किस्मत भी साथ देता हुआ लीडिंग है, तो उसके बाद देखिए लॉन्ग लेग को चेता हुआ 4 आता हुआ. मायूस मत हो बंदे, मेरा वजूद छोटा नहीं. और कुणाल बता रहा है मैं वो कर सकता हूं जो किसी ने सोचा नहीं. नक्कीच. आणि नशीब देखील आपण म्हटलं ना तर जो मेहनत करतो, जो रिस्क घेतो, त्यालाच खरं तर साथ देत असतं. आणि दुसऱ्या बाजूला प्रभातने थोडंसं आता लाईन मध्ये बदलाव करणं गरजेचं आहे, कारण 2 षटकार तुम्हाला लागलेत, 1 डॉट बॉल तुम्ही टाकलाय. नक्कीच इथे करतो चेंडू मध्ये काही खराबी नव्हती, स्लाइस एज लागली, बॉल गेला तो पाठीमागे. 44 धावा. आता 2 चेंडू त्याने उत्तम हाताळले पाहिजे, कुठेतरी फलंदाजाला शांत ठेवलं पाहिजे. लाजवाब है तैयार गेंदबाज है, वो फिर से ऊंचाई ली है. इस बार लंबाई की कमी है, फील्डर से गेंद के नीचे कैच लिए, लेकिन एक बार तालियां तो बजनी चाहिए भाई. 44 तक देखिए टीम का स्कोर है, अभी एक गेंद बचा है. जितनी भी तारीफ किया जाए कुणाल की उतना ही कम, और ये स्कोर के ऊपर, और ये पार्टनरशिप ने जान डाली है. प्यार की बीमारी कहा जाता है अक्सर क्रिकेट में साझेदारी, और ये साझेदार ने मैच में रंग भरा है. अब अंतिम गेंद की बहुत कुछ बयां करेगा. अगर सोलर टीम चाहेगा ये आखिरी गेंद में कम से कम अच्छा गेंद करके टोटल को यही रखा जाए, लेकिन यहाँ पर कोपरा टीम चाहेगा एक छक्का लगाकर 50 के पास पहुंचाकर अच्छा पार्टी टोटल. ये देखिए तालियां बजती हुई पर से कमाल के काम देखिए पर. नक्कीच. आणि प्रभातचं कौतुक करावं लागेल बाबूशाह सर, त्याने लाइंडर मध्ये थोडासा बदलाव केला, थोडा गुडलेस स्पॉटवर चेंडू टाकला आणि तिकडे शुभम होता त्याने खूप चांगला झेल, कारण त्याच्यावरही प्रेशर होतं, कारण इथे झेल सोडणं त्यांना परवडणारं नव्हतं, कारण अगदी सेट बॅट्समन थोडा एक चेंडू अगोदर बाद झाला तर नक्की त्यांच्या फायद्याच आहे. 44 झाल्यात. विनीत आता लास्ट बॉल खेळणार आहे, 9व्या धावाचा ऊर्जा घेऊन मैदानामध्ये उतरलाय. जो कमजोर होते हैं किस्मत का रोना होते हैं, जिन्हें उगना होता है ना, वो जमीन पत्थर का सीना चीरकर उग जाते हैं. पत्थर देखिए पहाड़ी में भी हम देखते हैं, पेड़ पौधे होते हैं पर. तो एक गेंद बचा यहाँ पर, और बल्ले का मुंह थोड़ा जल्दी बंद कर लिया पर, क्रॉस खेलने गए, लेकिन यहां से फिर भी श्री गणेश सोलह टीम खुश रहेंगे कि कम से कम आखिरी 2 गेंद में वापसी की. लेकिन जिस स्थिति से यहाँ पर डीसीसी कोपरा टीम खास करके गुजर रहे थे, शायद वो भी बड़े खुश रहेंगे. 45 बन चुका है, 46 और ये और पिछली मैच में भी देखिए बात करेंगे, यही देखिए टोटल के साथ साथ यहाँ पर अच्छी दर्ज किए थे. लेकिन अभी ये कहना कठिन है, लेकिन मुकाबला एक अच्छा फाइट बनेगा. और सागर मांडोकर सर छोड़ेंगे कमेंट्री बॉक्स में. 2 दिन का जो समाधान दादा, नितिन दादा, हमारा सफर था, अब ये सफर हमारा कंप्लीट हो रहा है, लेकिन सागर मांडोकर सर छोड़ेंगे. हथेली पर रखकर अपना मुकद्दर तो क्यों ढूंढता है, इसी को समंदर से जो टकराने के लिए पत्थर ढूंढता है. भला देखिए समाधान दादा कैश प्राइस जतिन के हर छक्के के लिए रखे थे. जिन्हें देखिए यहाँ पर शुरुआत में 0 पर आउट हुए थे, लेकिन एस की तारीफ करना चाहेंगे. सचिन का विकेट गिरा और उसके बाद जो कुणाल ठाकुर ने आकर खेले, ये देखिए कई दिन ठाकुर नाम ही बड़े घातक रहे थे. चाहे परेश की बात करिए, चाहे मुकेश की बात करिए, चाहे विश्वजीत ठाकुर की बात करिए. हॅलो, तर सन्मानासाठी वळतोय स्वर्गीय कुमारी जीवा भोईर यांच्या आठवणीने आपण या स्पर्धेच्या माध्यमातून उजाळा दिला. आणि स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकामध्ये 2 दिवस 2 रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला, ते रायगड, ठाणे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेरो शायरीचे किंग बेताज बादशाह ज्यांना म्हटलं जातं, आणि ते बाबूशाह यांचे इथे आपण सन्मान करतो. आज आयोजकांना नसलेलं प्रचंड प्रेम, 2 रात्रीमध्ये त्यांना आपण ऐकलं आणि त्यांचा इथे सन्मान होईल. या स्पर्धेच्या माध्यमातून समाधानजी भोईर असतील यांचे शुभ असते, बाबूशाह सरांचा इथे सन्मान होतो. महाराष्ट्रातील एक नामांकित समालोचक म्हणून आम्ही त्यांचा नामोल्लेख जरूर करू. अगदी प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धा ते कव्हर करतात. पुढचा सन्मान होणार आहे, मी समाधान भोईर यांना विनंती करेन. नवी मुंबईचे आमचे नामांकित अभ्यासू समालोचक, अगदी आपली नोकरी सांभाळून जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ते क्रिकेट स्पर्धेला अवश्य वेळ देतात. आणि आज युवराज माळी सरांना आपण इथे सन्मानित करतो. मराठीचे अप्रतिम अभ्यासू समालोचक म्हणून त्यांचा सुद्धा आपण या स्पर्धेला आज घटक बनले.
त्यांचं आपण इथे आदरतिथ्य सन्मान करतो. चला फिल्डिंग टीम. तर युवराज माळी आणि पेंदर मध्ये त्यांचं आम्ही नेहमी योगदान पाहतो. बाबूशा सर हे तर अनेक वर्ष पेंदर साठी सेवा देतात आणि मी सुद्धा माझं भाग्य मानेन युवराज, कारण जेव्हा समालोचन आम्ही शिकलो होतो तेव्हा पेंदरची पहिली नाईट हा मोठा प्लॅटफॉर्म होता आमच्यासाठी आणि आज तागायत सुद्धा ते प्रेम जरूर पाहायला मिळतं. राहुल सुद्धा तेव्हा आमच्या समवेत होते. चॅनल थोडा वेगळा होता, आता WTC. चला मॅच कडे वळतो, मॅच ऑन करा. आणि नक्कीच त्यानंतर अजून एक सन्मान आपण करूया. खर तर सुमधुर वाणी आपण ज्यांची ऐकली, मराठीमध्ये अतिशय सुंदर असं समालोचन, सुप्रसिद्ध निवेदक आणि सुप्रसिद्ध समालोचक सागरजी मांडवकर सर यांचा सन्मान सावधान शेठ भोईर दादांच्या शुभ हस्ते आपण पाहतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होतो. तेही देखील स्वतःची नोकरी सांभाळून या खर तर प्रोफेशनला वेळ देत असतात. त्यांचा आपण आवाज ऐकूया उत्तरार्धामध्ये. तत्पूर्वी करण गायकर आणि अक्षय भोईर यांच्याकडून खरं तर कोपरा गावचं हे दोन्ही खरं तर क्रिकेटचे चाहते, त्यांच्या वतीने कोपरा संघासाठी शुभेच्छा आल्यात. आणि जाऊया आपण सागर मांडवकर सरांकडे. उत्तरार्ध सुरू आहे, 46 धावांचं आव्हान आहे. यस, मॅच कडे वळतो आणि दोन बलवान संघामध्ये होणारी फाईट, सामना खूप महत्वाचा. असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं आणि तो सामना श्री गणेश वल्लभ या संपायर सिग्नल टायमर ऑन आहे. 1:26 नो टीम मीटिंग. शीतल 11 DCC कोपरा. ओ वेगवान चेंडू, जोरदार अपील. बघा काय जोरदार अपील आहे. पिंडर ऑफ सायलेन्स तिथे आपण जरूर होतो, मात्र इथे दोन पंच आपण जरूर पाहिले एकत्र आले, तिथे चर्चा होईल. 4 षटकामध्ये शेषालीचं टार्गेट आहे. यस, चला फिल्डिंग सेट ठेवा, योग्य तो निर्णय होईल. अभ्यासू पंच आहेत, सर्व काही त्यांना क्रिकेटचे नियम माहिती आहेत. विनिंग टार्गेट विजयासाठी 46. यस, मॅच ऑन. पहिला चेंडू डॉट. स्ट्राईक रेंजला पुन्हा एकदा बंटी श्री गणेश वल्लभ साठी. यस, आउट. या वेळेला विकेट मिळाली आणि विकेट हवी होती. बंटी खाडेकर, बघा किती आनंद. शीतल 11 DCC कोपरा. सामन्यामध्ये ही रंगत अजूनही चुरस आहे. फिल्डिंग टीम प्लीज कोऑपरेट करा, जास्त वेळ आता एकत्र येऊ नका. जसं तुमचा बाउंड्री लाईनचा एक क्षेत्ररक्षक आम्हाला सहकार्य करतो, मात्र तिकडे बघा हा आनंद आहे. DCC कोपरा निर्भय गेलेत क्रमांक 3 वर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी सजावट आहे. साईला सरकवले स्क्वेअर लेग वरून, कदाचित प्रयत्न असेल मिड विकेट लॉंग ऑन त्याला कव्हर करायचं. निर्भय पाटील आला. आणखीन एक आक्रमकतेसाठी निर्भय सुद्धा ओळखला जातो. बंटी आउट. प्रेम आहे. अंगद 11 श्री गणेश वल्लभ 2 आत करताना आज शीतल 11 DCC कोपरा विरुद्ध. सामना अजूनही सूर्य. निर्भय प्रेम. विनिंग टार्गेट विजयासाठी 46 रन्स टू विन. नेक्स्ट बॉल सज्ज होईल. राऊंड द विकेट. कोला टाकला, स्वीप केला, लेग ग्लान्स वेगानं. ओ गुड फिल्डिंग. संपूर्ण झोकून देत असताना शीतल 11 DCC कोपरा. टार्गेट 46. प्रेम मात्र निर्भय. गावासाठी खेळताना दोन्ही संघ कसोशीनं प्रयत्न सुरू आहेत मैदानावर. जिनी डॉट 22 सिंगल आली आतापर्यंत. 3 चेंडू, धावा फलकावरची टोटल 1. पाठलाग करायचे 46. निर्भयने जेव्हा पहिलं षटक हाताळलं त्यांनी 11 धावा दिल्या. प्रेम स्ट्रायकर रेंजला अजूनही त्यांनी सामना केला, पहिल्यांदाच तो खेळेल. ओ गुड बॉलिंग. काय भन्नाट गोलंदाजी होत्या जिनीत कडून. पॉवर प्ले मध्ये अक्षरशः थांबवलंय. एकही मोठा फटका येत नाही. निर्भय निघाला, मॅसेज त्याला देईन. 46 करायचे.
सामना महत्वाचे चुरस मैदानावर अतिशय गुणवत्तेची लढाई करो या मरोची लढाई क्वालिफायर नेक्स्ट मॅच जो जिंकेल तो पुढचा प्रवास सोपा होईल खेळणे विरुद्ध त्यानं खेळावं लागेल ओ पुल एज आउट मोठा फटका खेळायचा होता अक्षरशः या गोलंदाजीनं थांबून ठेवले चला फिल्डिंग सेट करा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या उद्या जेनिस साठी आतापर्यंत 5 चेंडू आणि केवळ 1 धाव 2 विकेट बघा हा आवाज आला शीतल 11 DCC कोपराची पाठी राखे मॅचला एन्जॉय करताना बघा 29 तारखेला फायनलची रात्र 29 आणि तेव्हा एक तर संघ ऑलरेडी गेला तो म्हणजे लिसा 11 अंश लिसा अँड अंश 11 किरणे यातून जो जिंकेल त्या संघाला आम्ही जरूर सांगतो का तुम्हाला फायनलच्या रात्रीला पहिला सामना तुम्हाला खेळायचा सूचनेकडे लक्ष द्या कुणालाही ऍडजस्टमेंट नाहीये आणि ठीक वेळेवर 6 ते 6:30 मध्ये तुम्हाला रिपोर्टिंग असेल 5:30 ला रिपोर्टिंग आहे फायनल डे मॅचेसचा लोड जास्त पाहुण्यांची उपस्थिती थोडी रेलचल असेल आयोजकांची थोडी तारांबळ असते आणि तेव्हा 5:30 ला रिपोर्टिंग आहे सावध पवित्र कोणताही धाडस दाखवत नाही विनय सुद्धा एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे निर्भय विनय ही जोडी महत्वाची आणि आता या जोडीवर डिपेंड असेल अंगत 11 श्री गणेश वल्लभ टार्गेट 46 केवळ धावा दिल्या झिनीतनं 2 कमालीचं षटक हाताळलं कौतुक त्याचं झालं शीतल 11 2 विकेट ज्यामध्ये बाद केलं बंटीला बाद केलं प्रेमला निर्भय विनय आणखीन एक आक्रमकतेची जोडी ही वल्लभची सुद्धा ताकदवान जोडी आहे मैदानावर जास्त काळ उभी राहिली तर गोलंदाजांवर तुटून पडू शकतात फिल्डिंग लवकर सेट करा शीतल 11 DCC कोपरा आता ती वेळ नाहीये आता मध्यांतर होऊन गेलाय थंडगार हवा सुद्धा आहे काही वेळानंतर रम्य पाठ सुद्धा होणार आहे आणि 1:30 जवळपास वाजून गेलेत काल या वेळेला सर्व संपलं होतं आणि इव्हन एक संघ सुद्धा काल क्वालिफाय केला होता आज वेळापत्रक मागे पडला यात आयोजकांचं काही नव्हतं एक संघाला तब्बल ट्रॅफिक मुळे जवळपास 45 मिनिटं वेटिंग करावी लागली असं काही वेळा घडतं राहुल उलवेकर यांना अनुभव येतो कधी कधी 1-2 रात्र अशी असते तेव्हा एक संघाचं जेन्युइन रिझन असतो आणि त्यापुढे आयोजकांना ते मान्यच करावे लागतं 18 मध्ये 44 धावा 2 विकेट डाव थोडासा गडगडलाय निर्भयनं धावा दिल्या 11 2 धावा 2 विकेट रिक्वायर 100 सरासरी थोडी वाढले तफावत बघा अजूनही लिसा अँड अंश 11 खेळणे संघ गेला नाही तो अभ्यास करतो या संघातील खेळाडूंचा स्लोअर 1 हे खूप महत्वाचं असतं व्हाईट बॉल 3 धावा फलकावर टोटल 2 विकेट मिळालेत अंगत 11 श्री गणेश वल्लभ सामना महत्वाचे चुरशीचा आहे गुणवत्तेची लढाई विजय दोघांनाही हवाय मागच्या सामन्यामध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केला संघ होता आपण पाहिलं असेल खेळणे संघ काय बॅटिंग केली बॉटम फ्रंट लाईन ओ भन्नाट वेग अक्षरशः ही सुद्धा बेधुंद करणारी गोलंदाजी प्रभावित करते लक्ष वेधून घेते सुंदर गोलंदाजी या वेळेला सुद्धा सादर करतो गोलंदाज कुणाल यंगेस्ट प्लेअर कुणाल 17 मध्ये अजूनही 43 समोर ठेवला आणि आता सहज ठोकलाय स्टेट इटचा पॉवरफुल इट WTC चे कॅमेरामन तिथे होते हरीश चला मॅच बॉल दे याच गावचे हरीश त्यांना माहिती किती डिले झाले तरी सगळ्यात लवकर घरी मीच जाणार हा एक वेगळा आनंद असतो षटकाराने धावफलक पुढे सरकेल टोटल धावफलकावरती 9 कंपॅरिझन करूया 2 षटकानंतर 13 होत्या जेव्हा बॅटिंग केली टीम
पूर्वार्धामध्ये कोपरा संघाने आणि आता धावा आहेत 9. प्रवास तसाच सूर्य मात्र आता पिछाडीवर आहे थोडा बॅटिंग करणारा वल्लभ संघ. लक्ष उद्या मॅच कडे विजय खेचून कोण आणणार या सामन्यामध्ये चर्चा जरूर होत्या. कुणाल वाईट षटकाराने थोडा दबाव कमी केला. ऑन साइडला पुन्हा एकदा कठीण असेल आणि भेदून गेला. स्टार्टिंग हवी होती, स्टार्टअप हवा पाहिजे होता मात्र ती तयारी नव्हती. मी मगाशीच म्हटलं जर निर्भय विनय थांबले तर गोलंदाज तुमच्यासाठी कठीण आहे. आज संघर्ष ही कसोटी कारण हे जे फलंदाज आहेत ना हे आपण पाहतो ठासून ज्यांच्याकडे आक्रमकता भरलेली आहे त्यांच्यावर कोणताच दबाव नसतो, कोणताच दडपण नसतो, नैसर्गिक खेळासाठी ओळखले जातात. विनय कामन, निर्भय पाटील धावा 13 आणि आता इक्वेशन अनालिसिस चेंडू आणि धावा 2 षटकानंतर डिटेल्स तुमच्यापर्यंत जरूर पोहोचेल. गोलंदाजी करणारा संघ कोपरा धावा 13 आता आघाडीवर संघ वल्लभ. क्रॉस बॅटेड लांब लचक शॉट लाईक दॅट इज अ टॉप शॉट. मिड विकेटच्या वरील षटकार बुलंदी पॉवरफुल षटकारानं आता मॅच मध्ये बर्डन ऑफ विनिंग आणि आता तो दबाव निर्माण झाला. प्रेशर आलं होतं, रिलीफ केलं या फटक्यानं. चला बॅटिंग आवडली असेल तर विनयसाठी टाळ्या होऊ द्या. स्मार्ट फलंदाज आहे, कम्प्लीट टेक्निक त्याच्याकडे. विनय म्हटला तर त्याची चौफेर फटकेबाजी, विनय म्हटला तर त्याची नेहमी दहशत, विनय म्हटला तर गोलंदाजांचा कर्दनकाळ. 5 मध्ये 17 समीकरण सोपं होत चालले. टार्गेट विजयासाठी 46 येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 14 मध्ये 27. सामना अजूनही गेला नाहीये. शीतल 11 डीसीसी कोपरा प्रचंड मेहनत करावी लागेल. संघर्ष पराकोटीचा असेल आणि गेलेला सामना जिंकण्याची मजा काही वेगळीच असतं. तणाव वाढलाय, टेन्शन वाढवलंय नक्कीच गोलंदाज कुणालचं. 6-4-6 समोर उभा आहे विनय. स्लोअर वन बीट केलंय. ही चाणाक्ष रणनीती असावी. पंचांनी ओळखले चेंडू स्विंग झाला, डॉट होता. दबाव अजूनही, सामना अजूनही, मॅच मध्ये इंटरेस्ट मनोरंजन अजूनही प्रेक्षकांचे. सामना कोण जिंकेल अजूनही चर्चा होत्या. लक्ष उद्या मॅच कडे विकेटच्या शोधात आहे गोलंदाज कुणाल. धावा फलकावरती टोटल 19. टार्गेट विजयासाठी 46. 13 मध्ये 27. ओ वेगवान चेंडू, जो दबाव आलता तो मात्र या डॉट बॉलनं पुन्हा मॅच मध्ये शिरकाव करतोय. आनंद देणारा क्षण कोण साजरा करेल, कोण 2 हात करेल. आपण पाहतो या अगोदर लिसा अँड अंश 11 खेळणं जो क्वालिफाय झालाय यातून विजय होणारा संघ त्याने केरणे विरुद्ध खेळायचे. शेवटच्या रात्रीमध्ये पहिला सामना 5:30 वाजता रिपोर्टिंग. चला फिल्डिंग सेट करा, आता ती वेळ नाहीये. 12 मिनिटं जवळपास झालेले आहेत. प्रचंड मेहनत करतात आमचे संपूर्ण आयोजक. 12 मध्ये 27. स्वर्गीय कुमारी जीवा भोईरीच्या स्मरणार्थ ग्रामस्थ मंडळ पेंदर आयोजित जीवा स्मृती चषक. सर्व पुरस्कर्त्यांचे धन्यवाद, सर्व दानशूर दात्यांचा धन्यवाद. बघा ही ट्रॉफी लक्ष वेधून घेणारी कोण असेल विजेता तो संघ. स्पोर्ट्स सायकल एस बाबूशाह सर मनापासून धन्यवाद. 2 रात्रीमध्ये त्यांनी आवाज ऐकला आणि बाबूशाह सर म्हटले तर फायनलला सुद्धा आहेत. आयोजकांच्या पसंतीचे समालोचक म्हणून ते अनेक स्पर्धा कव्हर करतात. कुठेही असू द्या, राहुल कल्याण, डोंबिवली, भिवंडी, बदलापूर हा प्रवास कसा करत असतील बघा. लालपरी असो, NMT असो, मात्र ट्रॅव्हल करणारच. ओला असो, त्यांना शुभेच्छा असतील. चला लक्ष विद्या मॅच कडे. 12 मध्ये 27. 19 2 विकेट. 12 मध्ये 27. दडपण दबाव अजूनही, सामना गेला नाहीये. अतिशय ही महत्वाची सामना आहे. भरभक्कम फलंदाजी करतोय विनय गामन. 6-4-6 2 डॉट आले, तिथे दबाव वाढला. 3 क्रमांकाचं षटक हाताळतो यश. धावा फलकावरची टोटल 19. ओ खूप बाहेर होता चेंडू, पाहू शकता क्लिअरली दिसलं तिथे. व्हाईट बॉल, शंकाच नाहीये. व्हाईट लाईनच्या बराचसा बाहेर व्हाईट बॉल.
एक एक धाव मोलाची, एक एक धाव महत्वाची, ते समीकरण. एकूण धावा 20, टार्गेट 46. खोला चेंडू, पाच बसले फलंदाज. निर्भयला आता ते योगदान द्यायचे. पॅव्हलियन मध्ये टेन्शन आहे. दोन्ही संघांना सामना महत्वाचा आहे. चेंडू मध्ये व्हरायटी, व्हॅरिएशन दाखवते. योग्य दिशा, योग्य टप्पा खेळामध्ये का महत्वाचा असतो. डीजे जीतू जे प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते, आता त्यांना थंडी वाजल्या, कारण सामना तेवढाच गरम झाला. ओ फ्लिक, प्रयत्न फसला. झेल होणार का? पकडला झेल. आउट. तिसरा धक्का. धावा असताना 20. अजूनही कॅल्क्युलेशन आपल्या समोर येईल. विनिंग कॅल्क्युलेशन. टार्गेट आहे विजयासाठी 46. धावा झाल्या एकूण 20. 10 चेंडू आणि अजूनही इक्वेशन अनालिसिस 26 धावांची गरज. 10 बॉल 26. काय येऊ शकतो मॅच मध्ये? 10 मध्ये 26 आपण कॅल्क्युलेशन पाहतो. स्पर्धेचा आनंद घेत असताना मुरबीचे परेश ठाकूर, त्यांना 26 आकडा लक्षात असेल. लक्ष विद्या मॅच कडे. 10 बॉल 26. शीतल 11 डीसीसी कोपरा विरुद्ध श्री गणेश वल्लभ. सामना कोण जिंकेल? बॅटिंग लाईनअप मध्ये विनय अजूनही उभा आहे. आयुष गेलाय. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप ती आहे अंगत 11 श्री गणेश वल्लभ कडे, आणि तेवढी धारदार गोलंदाजी टीम शीतल 11 डीसीसी कोपराकडे. दोन्ही संघाचे पाठीराखे आपण पाहतो. मॅचचा आनंद घेत असताना यश. ओ फ्लिक केलाय. ओ व्हॉट कॅच. साहिल थोडा नाराज आहे फलंदाज बघा. नाराज झाला आयुष. फटका चुकला. कदाचित मनातल्या मनात म्हणत असेल का रॉंग शॉट सिलेक्शन, का शक्ती कमी पडली, का टायमिंग चुकीचं होतं. त्याचा त्याला पश्चाताप झाला. मात्र मॅच अजूनही गेली नाहीये. दोन्ही संघामध्ये तेवढं टॅलेंट भरलेलं आहे. लास्ट पर्यंत कडवी झुंज देऊ शकतात. ही ताकद या संघामध्ये. इक्वेशन अनालिसिस 46 टार्गेट. 9 बॉल 26. सामना बनेल का बनेल. क्रिकेट आहे, कधी रंग बदलेल. क्रिकेटचा खेळच हा रंजक असतो. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. क्रिकेट इज अ इमोशन. क्रिकेट हा भावनांचा खेळ. आता 9 मध्ये 26. लक्ष विद्या मॅच कडे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज यश. एकूण धावा 20. टार्गेट 46 पाठलाग करायचे. अजूनही सामना बॅलन्स आहे. अजूनही सामना 50-50. शुभम आलाय क्रमांकावर 6 वर आला शुभम. झेल होणार का? कॉल झाला होता. कम्युनिकेशन. व्हॉट अ कॅच. मॅचला यू टर्न. विनीतनं पकडला झेल. अजूनही दबाव आहे बॅटिंग टीमवर. सामना अजूनही गेला नाही. चला फिल्डिंग सेट करा लगेच. किती तळमळ आहे, किती जागरूकता आहे. पंचांनी सांगितलं फील्ड लगेच सेट करा. सामना सोडण्यास दोन्ही संघ तयार नाहीये. एक षटकार आला तर मॅच बनेल. मॅच गेली नाहीये. माहितीये वल्लभ संघाला कधी बाजी मारता येते. क्रिकेट हा असाच खेळ आहे. या अगोदरचे सुद्धा सामने पाहिले आणि तोच ठसन सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. एका बाजूला किल्ला लढवतोय विनय गामण. आतापर्यंत 2 षटकार चौकार मैदानावर तो उभा आहे. एका बाजूला खंबीर साथ देत्या, मात्र एका बाजूला फलंदाजी ढासळले. मॅचचा निकाल का असेल आपण जरूर पाहणार. वल्लभ की कोपरा. कोण जाईल सुपर 12 ला? कोण खेळेल खेळणे विरुद्ध? क्रमांक 7 वर चालला आणि फलंदाज आदित्य पाटील. विनिंग कॅल्क्युलेशन. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. 4 चेंडू संपलेत. 20. 5 गडी बाद 46. 8 मध्ये 26. 8 बॉल 26. ऑन साइडला प्रयत्न. नशिबाचा चौकार. लॉंग स्टॉपला. अजूनही मॅच मध्ये भरपूर मजा येणार. धावा येतील तसं वल्लभ वाटचाल करेल. धावा थांबतील तसा कोपरा संघ विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीमध्ये असेल. विजयाचा मार्ग सोपा कोण करतील, फलंदाज की गोलंदाज? अजूनही मॅच मध्ये चर्चा जरूर आहे. चौकाराने एकूण धावफलक 24. टार्गेट 46. 7 मध्ये 22. 7 चेंडू आणि 22 धावा. फास्ट क्रिकेट मध्ये होतात. 6, 25, 27, 28, इव्हन 32. आता 7 मध्ये 22. क्रिकेट हा खेळ
फलंदाजांच्या बाजूने मांडला जातो. मात्र आता गोलंदाजी हुकूमत दाखवत असताना शीतल 11 डीसीसी कोपरा हो प्रहार करण्याचा प्रयत्न, दबाव वाढवला बॉलिंग टीमनं वन्स अगेन. एक चौकाराचा अपवाद सोडला तर यश या ओव्हर मध्ये 2 विकेट आल्यात. 6 मध्ये 22. चला फिल्डिंग लगेच सेट करा. अगदी इमर्जन्सी पाणी हवं असेल तर देण्यात येईल, मात्र जास्त वेळ घेता येणार नाही. आम्हाला माहिती सामना दोन्ही संघांना महत्वाचा आहे. विनय जोपर्यंत मैदानावर उभा आहे तोपर्यंत विजयाचा आशय सामना सोडत नाहीये. प्रयत्न सुरू आहेत मैदानावर आणि क्रिकेटमध्ये प्रयत्न करणाऱ्यांना नेहमी महत्व दिलं जातं आणि सातत्याने प्रयत्न करा, इच्छा तिथे मार्ग. आणि आता विनयनं तीच खून गाठ बांधली असेल, मॅचला तो सिरियस घेतो. जेव्हा जेव्हा विनय शेवटपर्यंत असतो तोपर्यंत साहजिकच विजयाच्या आशा असतात. आता कोणाची निवड होणार, कोणता गोलंदाज असाल जो मॅच विनर गोलंदाजी करेल. गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी तो गोलंदाज पुन्हा सज्ज होईल. चला फास्ट. 6 बॉल 22. 6 मध्ये 22 धावेची गरज मध्यरात्रीनंतर. जरूर पाहतो क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाही. हिवाळ्याचा ऋतू सुद्धा. 6 चेंडू 22. सज्ज होईल गोलंदाज क्रमांक 4 चा शीतल 11 डीसीसी कोपरा. आणि गोलंदाज येतो तनिष कोळी. अंगत 11 श्री गणेश वल्लभ 2 आत करताना. सहा मध्ये 22. बघा इथे 12th मॅन आहे ऋग्वेद आणि जी सपोर्टर आहे आता तो पाहतो आपण कोपराचा सपोर्टर्स. क्या बात आहे. पहिला चेंडू तिसरीला ऋग्वेद आणि क्रिकेटची प्रचंड हौस आहे. बघा मध्यरात्री नंतर सुद्धा मॅचचा आनंद. कदाचित उद्या सुट्टी असेल. मॅच कडे लक्ष द्या. 6 मध्ये 21. 25 धावा 5 विकेट 46 टार्गेट. सामन्याचे निकाल स्पष्ट होणं बाकी. गोलंदाज तनिष हो खोदून काढला डीप कमर एक्स्ट्रा कव्हरच्या मधून मिसफील्ड झाली चूक आणि आला चौकार. 5 मध्ये आता इक्वेशन 17 धावेची गरज. विनयकडे सर्व जबाबदारी साहजिकच सामन्याची सर्व सूत्र त्याने हातामध्ये घेतलेत आणि विनयच्या डोक्यामध्ये हेच असेल एक मोठा फटका आला तर विरोधी संघाचा दबाव वाढेल आणि एका बाजूला तनिष त्या विकेटच्या शोधात निघालाय. मॅच मध्ये काय होऊ शकतो जाणीवपूर्वक फटके खेळतोय विनय गावंड. आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन विनयचा आपण पाहिलं तर तो 8 मध्ये 21 वर खेळतोय. एकटा नडतोय. गोलंदाजांना धूळ चालतोय. स्टेट हिट बॅनर हिट. बॅनरला भेदून गेलाय. हा फटका जरूर. क्या बात आहे. मॅच मध्ये आणखीन उत्कंठ आहे. विनिंग टार्गेट 46. एकूण धावा झाल्या धावफलकावर टोटल 35 35. आता सामना सोपा आला. चला विनयची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांची दाद देऊ द्या. सामना अंगत 11 श्री गणेश वल्लभ साठी तो सुद्धा सोडत नाहीये. विनिंग कॅल्क्युलेशन 2 फटक्यानं मॅच मध्ये आता मजा आणली. आता काय करायला लागेल डोकं खाजवण्याची वेळ आली. शीतल 11 डीसीसी कोपरा झोप उडवली विनयनं. आता 4 मध्ये 11. दागदुग ऋग्वेद मगाशी खुश होत्या. आता चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसतोय आणि गावचं प्रेम आहे हे खेळाडूवरचं प्रेम आहे. 4 मध्ये 11 त्याच्या चेहऱ्यावरची भावना आम्हाला खूप काही सांगून जातात. 4 मध्ये 11 46 टार्गेट. एकूण धावा 35. 5 गडी बाद. इंटरेस्ट मॅच मध्ये अजूनही तनिष विकेटच्या शोधात आहे. तनिष संघनायक विकेटच्या शोधात आहे. विनय शांत डोक्याने खेळला का त्याला सिस्टमॅटिक स्मार्ट म्हटलं जातं. परिस्थिती कशी असू द्या हार मानायची नाही आणि तेच त्यांनी दाखवलं. आपली गुणवत्ता सादर केली. 4 मध्ये 11. फटका बनवला. व्हेरी क्लोज. सीमारेषी लगत. हो व्हेरी क्लोज.
आउट नक्की झालेत. आपण पाहूया ही सुपर फिल्डिंग आहे की नाही. हे शॉट खूप महत्वाचे. आता ही खरी कसोटी WTC चे कॅमेरामनची चेक करतोय. हे शॉट खूप महत्वाचे. मॅच टर्निंग व्हेरी क्लोज, व्हेरी क्लोज. चेक करतो पुन्हा एकदा टेक्निकल टीम, आमचे ऑफिशियल्स आहेत, आमचे आयोजक आहेत. ओ फिल्डर तिथे होते, फिल्डर होते. चेक करा. खेळाडू आपण गप्प बसत. थर्ड खेळाडू गप्प बसा. ऑफिशियल्स देतील निर्णय आणि डाऊट्स असतील तुम्ही बघून घ्या. नंतर निर्णय दिल्यानंतर चर्चा नको. बघून घ्या, बघून घ्या. यस डेफिनेटली ऑफिशियल्स. यस आउट. काय सामना पलटलाय आणि फिल्डर तिथे होते. कौतुक करूया फिल्डिंग डिपार्टमेंट. साहिल साठी एकदा टाळ्या होऊ द्या. हे क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं असेल मॅच मध्ये. साहिलचं क्षेत्ररक्षण आपल्याला अजूनही आठवतो. युवराज सूर्यकुमारनं पकडलेला तो झेल आणि भारतीयांना मिळालेला विश्वचषक. पाहायचे हा झेल या मॅच मध्ये कशा पद्धतीने पलटवार करणार का, आपला झंझावत सुरू ठेवणार मैदानावर. सामना गेला नाही. अजूनही कान मंत्र देतोय फलंदाज. नवीन सरकलाय. विनयवर अजूनही जबाबदारी आणि जो खेळ होता आदित्यनं तो शिकार बनला. आता इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन मध्ये पाहिलं. विनय गावंड 10 मध्ये 28. स्ट्रायकर एंडला विघ्नेश मात्र 3 मध्ये 10. नव्या दमाचा आला विघ्नेश. तनिष सज्ज होईल. पुढचा चेंडू. ओ क्रॉस बॅटेड दूरवरून येईल. फटका चुकला. व्हॉट अ रनिंग कॅच. यश कोहली. हा आनंद. क्षेत्ररक्षणाची साथ आणि करू फलंदाजावर मात. क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सुद्धा मॅच मध्ये कमबॅक करता येतो. फिल्डिंग आवडली असेल तर शीतल 11 DCC कोबरासाठी टाळ्या येऊ द्या. फिल्डिंगच्या जोरावर सुद्धा मॅच मध्ये तुम्ही कठीण परिस्थिती फलंदाजांना निर्माण करू शकता. विनय नॉन स्ट्राईकला उभा आहे. टेन्शन त्याचं वाढलं. एक बाजूला भरभक्कम फलंदाजीनं साथ दिली नाही. ही थोडीशी डिप्रेशन, तणाव, चिडचिड आपण पाहतो विनयची होत असेल. मात्र फलंदाज गेलाय. सामना अजूनही गेला नाही. एक फटका मॅच बनवेल हे विनीतला सुद्धा ठाऊक आहे. मात्र विनीतला माहिती आहे स्ट्राईक जरी घेतली तरी मॅच गेली हातामधून. मात्र आता येणाऱ्याच फलंदाजाला तो कान मंत्र द्यायचे. फलंदाज आलाय, फलंदाज आलाय. विनय कामन. विनयवर जबाबदारी. ज्या विनयने 2 धावा दिल्या तो नॉन स्ट्राईकला आला. क्षेत्ररक्षणाची साथ, करू फलंदाजावर मात असं मगाशी आम्ही म्हटलं. आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर साहिलनं पकडलेला झेल आणि त्यानंतर आपण पकडलेला झेल पाहिलं. गुड फिल्डिंग यशनं. 2 बॉल 8. चला 2 बॉल 10. सामना आवडला असेल तर टाळ्यांचा आवाज येऊ द्या. व्हेरी क्लोज मॅच. आक्रमण चढवला हल्ला आणि येतोय फाईन लेग, लॉंग लेगच्या मध्ये आणि या चौकात मॅच अजूनही गेली नाही. 1 बॉल 6ची गरज. असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं. आणि क्रमांक 9चा क्षितिज हिरो कोण होणार. अगदी आपण फर्स्ट राऊंड पाहिलं तेव्हा 8व्या क्रमांकाचा फलंदाज बॅटिंग करत असताना खेळणेचा होता कल्पेश. त्यांनी सामना पेटवला होता. आणि आता समोर या फलंदाज नव्या दमाचा कल्पेश 8व्या क्रमांकावर आला. चला फिल्डिंग लावा, फिल्डिंग लावा. व्हेरी टॉप मॅच. क्षितिज क्रमांक आलाय 9 वर. स्ट्रायकर एंडला समोर गोलंदाजी तनिष. व्हेरी क्लोज मॅच. सुपर 12 मध्ये कोण जाणार. अंगद 11 श्री गणेश वल्लभ का शीतल 11 DCC कोपरा. लक्ष विद्या मॅच कडे. चला प्रेक्षक वर्ग टाळ्या वाजून स्वागत करूया. ओ शरीरभेदी गोलंदाजी. सामना जिंकलाय शीतल 11 DCC कोपरा. दोन्ही संघांचे संघ मालक सॉरी एकाच स्पॉन्सरचे दोन्ही संघ होते.
आणि आज आपण पाहिलं शीतल 11 DCC कोपरा. तर शैलेश माली सरपंच आणि सन्माननीय आमच्या निलेश शेठ प्रधान यांच्या वतीनं या गोलंदाजाला 5,000चं कॅश